आजचा हा हळदीचा शूट इतका मस्त होईल मला वाटलंच नव्हतं. नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी कॉलेजमध्ये नुकतंच घरी पोहोचलो होतो आणि तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला की बाबा एक हळदीचं शूट आहे, अर्जंट मध्ये करशील का म्हणून. मी जाऊ दे हा ठीक आहे म्हणलो, करतो तर म्हणलो. आणि मला काहीच आयडिया नव्हती की फंक्शन कधी चालू होणार आहे कधी नाही. आणि मी पोहोचलो तेव्हा हळदी चालू झाली होती. आणि आयफोन युजरचं कसं असतं तुम्हाला माहिती ना, चार्जिंग एवढं लवकर उतरतंय ना काय विचारू नको. आणि माझ्या मोबाईलात थोडी सुद्धा चार्जिंग नव्हती, पॉवर बँकला लावून शूट करत होतो बघा सगळे. बघता बघता हळदीची आंघोळ झाली होती आणि सगळे नवरा नवरी कपडे चेंज करण्यासाठी गेले होते. तेवढ्यात मी डेकोरेशनचं काय सिनेमॅटिक भेटते का ते बघत होतो. त्या हळदीच्या ताटाचं एवढं गंमत झालं ना, ते काकूंना म्हणत होतो काकू ते ताट द्या, मला फक्त शूट करायचं आहे. काकू म्हणत होते की नाही, नवरा नवरीला लावल्याशिवाय हळदीचं ताट कोणाला देत नाही, तर कोणाला घ्यायचं नसतंय. मग तिथल्या आजूबाजूच्या एका पोरीला बोललो, तिला सांगितलं समजून, मग तिनं आणून दिली. मग तेव्हा शूट घेतलं बघा. तेवढ्यात आपले नवरा नवरी सुद्धा तयार होऊन आले होते आणि त्यांचं शूट घेत होतो आम्ही. इतकी फॅमिली कम्फर्टेबल होती ना आमच्या सोबत. आम्ही इतकं मस्त बोलत होतो त्यांना आणि एकापेक्षा एक त्यांना पोज सांगत होतो आणि एकापेक्षा एक पोज देत होते. कॅन्डिड व्हिडिओ तर एवढे भेटलेत ना, आई शपथ काय सांगायला नको. मेन म्हणजे नवरीचे वडील खूप हसमुख होते आणि तेवढ्यात आमचे फोटोग्राफर दादा सुद्धा खूप मस्त होते. त्यात हे अँड्रॉइड वाले इतकं मध्ये मध्ये ना, दादा 5 मिनिट, दादा 5 मिनिट, थोडं बाजूला सरकता का, थोडं सरकता का. अरे बाबा मी सिनेमॅटिक वाला आहे रे बाबा. त्याला म्हणलं घे माझा मोबाईल आणि तूच काढत बस म्हणलो. या मुलीचं काय तर वेगळं चाललेलं. ते हळद घेत होती, तोंडा लावत होती आणि त्याच रुमालने ती पुसत होती आणि एवढं तर रडत होती ना काय विचारायला नको बघा. ते जर तुम्हाला हळदीचा शूट पाहायचा असेल तर माझ्या पेजला आहे खाली आयडी मेन्शन करतोय, प्लीज जाऊन बघा. आणि आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.